आज आपण 12वी अर्थशास्त्राचा 5वा जो धडा आहे बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट्स त्याच्यामध्ये या संदर्भात माहिती पाहणार आहोत। प्रस्तावना। सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते। पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात। बाजाराची व्याख्या। ऑगस्टिन कुर्नो यांची या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते। अशा प्रकारे बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे। जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो। नंबर 1 ग्राहक आणि विक्रेते, नंबर 2 वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री आणि नंबर 3 वस्तूची किंमत। नंबर 4 ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध। नंबर 5 बाजारविषयक ज्ञान। बाजाराचे वर्गीकरण। बाजाराचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल। खालील दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला वर्गीकरण दाखवलेलं आहे। नंबर 1 स्थळानुसार स्थानिक बाजारपेठ। स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात। राष्ट्रीय बाजार। राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय। प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात। आणि नंबर 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदान प्रदान होते। म्हणजे स्थळानुसार हे 3 प्रकार आहेत। नंबर 2 काळानुसार। काळानुसार अल्पकाळ, अत्यल्पकाळ। अत्यल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते। हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही। अशा स्थळानुसार बघा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय। काळानुसार अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ। आणि स्पर्धामध्ये पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा। अपूर्ण स्पर्धेची पुन्हा मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे प्रकार पडतात बाजाराचे। त्याच्यानंतर अल्पकाळ। अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे। या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे उदाहरणार्थ श्रम समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे। नंबर 3 दीर्घकाळ। दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते। दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते। हा कालावधी काही वर्षाचा असतो, उदाहरणार्थ साधारणपणे 5 वर्षापर्यंत। नंबर 4 अतिदीर्घकाळ। अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने स्थिर आणि बदलता येणे शक्य असते। हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो। नंबर 3 स्पर्धेनुसार। अर्थशास्त्रात विक्रेते व ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा निकष आहे। विक्रेत्यामधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारचा अभ्यास या ठिकाणी आहे। नंबर 1 आहे पूर्ण स्पर्धा, याला आपण परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतो। अर्थ व व्याख्या। पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे। मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात। सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिनसी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात। तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते। नंबर 1 असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक। पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात। अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो। त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही। अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात
तसेच ग्राहकांचीही संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. नंबर 2, एकजिनसी वस्तू. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्याकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकांच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. नंबर 3, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. नंबर 4, एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. नंबर 5, बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. नंबर 6, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. नंबर 7, वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. नंबर 8, सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरणे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते. याला समतोल किंमत असे म्हणतात. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात, त्याप्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. हे खालील कोष्टकाच्या व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या कोष्टकावरून एक लक्षात येईल. सफरचंदाची किंमत प्रति किलो रुपये 100, 200, 300, 400, 500 आहे. मागणी किलोग्राममध्ये 5000, 4000, 3000, 2000 आणि 100, 1000 अशा पद्धतीने सफरचंदाची किंमत आणि सफरचंदाच्या मागणीमध्ये व्यस्त संबंध असलेला आपणाला दिसून येतो. तर पुरवठा आणि किमतीमध्ये समसंबंध असलेला आपणाला दिसून येतो. किंमत वाढत गेली की पुरवठा वाढत जातो आणि किंमत वाढत गेली की मागणी कमी होत असते. मात्र एका विशिष्ट किमतीला मागणी आणि पुरवठा हा समान आहे. 100 रुपये किंमत असताना सफरचंदाची मागणी 5000 किलोची आहे आणि पुरवठा 1000 किलोचा आहे. म्हणजेच मागणी व पुरवठा संबंधामध्ये मागणी ही अधिक आहे पुरवठ्यापेक्षा. 200 रुपये किंमत असताना मागणी 4000 किलोची आहे तर पुरवठा 2000 किलोचा आहे. या ठिकाणी मागणी अधिक आहे पुरवठ्यापेक्षा. तर 300 रुपये किंमत असताना मागणी 3000 किलोची आहे आणि पुरवठा सुद्धा 3000 किलोचा आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा या ठिकाणी संतुलन झालेला आहे. 400 किंमत असताना मागणी 2000 किलोची आहे आणि पुरवठा 4000 किलोचा आहे. या ठिकाणी मागणी ही पुरवठ्यापेक्षा कमी आहे. पुरवठा अधिक आहे, मागणी कमी आहे. 500 रुपये किंमत असताना मागणी 1000 किलोची आहे आणि पुरवठा 5000 किलोचा आहे. म्हणजे या ठिकाणी मागणी ही पुरवठ्यापेक्षा कमी आहे. म्हणजे किंमत वाढत असताना पुरवठा वाढत जातो आणि किंमत कमी झालेली असताना मागणी वाढत जात असते. मात्र एका विशिष्ट किमतीला मागणी आणि पुरवठा समान झालेला आहे. कोष्टकावरून स्पष्टीकरण केले असता जेव्हा किंमत 100 रुपयावरून 200 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 5000 किलोवरून 4000 किलोपर्यंत कमी होते, तर पुरवठा 1000 किलोवरून 2000 किलोपर्यंत वाढतो. कारण किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते तर किंमत वाढीबरोबर पुरवठा वाढतो. ही अशी स्थिती आहे की जेथे मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, याला अतिरिक्त मागणी म्हणतात. नंबर 2, जेव्हा किंमत 300 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी आणि पुरवठा 3000 किलो इतका समान होतो. ही अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा समान होतात ही समतोलाची स्थिती आहे. म्हणून 300 रुपये ही समतोल किंमत आहे. याला अतिरिक्त पुरवठा म्हणतात. नंबर 3 बघा, नंबर 1 मध्ये आपल्याला किंमत 100 रुपये असताना जेव्हा किंमत 100 रुपयावरून 200 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 5000 किलोवरून 4000 किलोपर्यंत होते. पण नंबर 3 जे आहे या ठिकाणी 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा 3000 किलोचा आहे इतका समान होतो. ही अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा
समान होतात ही समतोलाची स्थिती आहे. नंबर 3, जेव्हा किंमत 400 रुपयेवरून 500 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 2000 किलोवरून 1000 किलोपर्यंत कमी होते आणि पुरवठा 4000 किलोवरून 5000 किलोपर्यंत वाढतो. अशा प्रकारे पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो. या ठिकाणी समतोलाची स्थिती 300 रुपये किंमत असताना आहे. म्हणजे या ठिकाणी समतोल झालेला आहे. 300 रुपये किंमत ही समतोल किंमत आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला आकृती स्पष्ट केलेली आहे. वस्तूची मागणी आणि पुरवठा. या ठिकाणी अ या अक्षावर किंमत, अक्ष अक्षावर मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे किलोग्रॅममध्ये. बघा 100 रुपये किंमत असताना 5000 किलोची मागणी आहे आणि पुरवठा 1000 किलोचा आहे. म्हणजे या ठिकाणी मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा आणि पुरवठ्याचा वक्र प हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा आपल्याला दिसतो. या ठिकाणी वरच्या भागामध्ये पुरवठा हा जास्त आहे मागणीपेक्षा, तर खालच्या भागामध्ये हा मागणी जास्त आहे पुरवठ्यापेक्षा. पण 300 रुपये किंमत असताना स बिंदूमध्ये, याला आपण इक्विलिब्रियम पॉईंट म्हणतो किंवा संतुलित बिंदू म्हणतो, या ठिकाणी म आणि प समान झालेले आहेत आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे क्ष अक्षावर मागणी पुरवठा दर्शविला आहे, तर या अक्षावर किंमत दर्शविली आहे. म हा मागणी वक्र आहे, तो खाली सरकणारा असून किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवतो. तर प हा वर सरकत जाणारा पुरवठा वक्र असून तो किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध दर्शवतो. मागणी आणि पुरवठा वक्र एकमेकांना स बिंदूत छेदतात म्हणून स हा समतोल बिंदू आहे. 300 रुपये किंमत ही समतोल किंमत आणि 3000 किलो ही समतोल संख्या निश्चित होते. ही समतोल किंमत बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांनी निश्चित केली आहे. त्याच्यानंतर अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर काही वैशिष्ट्ये आढळतात. त्याच्यामध्ये मक्तेदारी, याला आपण मोनोपोली म्हणतो. अर्थाने व्याख्या. मक्तेदारी. मोनोपोली या शब्दाची उत्पत्ती मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झाली आहे. मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. एच चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो, अशी व्याख्या एच चेंबरलिन यांनी केलेली आहे. मक्तेदारीचे वैशिष्ट्ये. नंबर 1, एकच विक्रेता. मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यामध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते. नंबर 2, पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते. मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता 0 किंवा नकारात्मक असते. नंबर 3, प्रवेशावर निर्बंध. कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात. नंबर 4, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. नंबर 5, किंमतकर्ता. मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते, त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करते, त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. याला आपण प्राइस मेकर म्हणतो. पूर्ण स्पर्धेत प्राइस टेकर असतो. नंबर 6, मूल्यभेद. मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते. नंबर 7, उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो, त्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था हाच उद्योग असतो. मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीच्या प्रकारामध्ये खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते, उदाहरणार्थ टाटा समूह. नंबर 2, सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्या सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते, उदाहरणार्थ भारतीय रेल्वे. नंबर 3, कायदेशीर मक्तेदारी. पेटंट,
बोधचिन्ह, स्वामित्वाधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदाहरणार्थ अमूलची उत्पादने. नंबर 4 नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थल, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदाहरणार्थ पंजाबचा गहू. नंबर 5 साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. नंबर 6 मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदाहरणार्थ डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णाकडून वेगवेगळी फी आकारतात. ऐच्छिक मक्तेदारी. गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते. उदाहरणार्थ ओपेक. या ठिकाणी मक्तेदारीत मूल्यभेदाचे प्रकार दिलेले आहेत. व्यक्तीनुसार डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णाकडून वेगवेगळी फी आकारतो. स्थळानुसार ग्रामीण व शहरी भागातील घरभाडे भिन्न असते. काळानुरूप दिवसांपेक्षा रात्रीच्या प्रवासासाठी प्रवास भाडे जास्त असते. आणि वापरानुसार घरगुती वापर व व्यापारी वापरानुसार वीज दर भिन्न असते. असे मक्तेदारीचे मूल्यभेदाचे प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर खालील उत्पादनानुसार मक्तेदारीचे प्रकार लिहा. या ठिकाणी दिलेले आहेत. आसाममधील चहा. अणुऊर्जा. एखाद्या व्यापारी बँकेचे बोधचिन्ह. याच्या संदर्भात मक्तेदारीचे प्रकार कोणकोणते आहेत ते लिहायचे आहेत. ही नैसर्गिक मक्तेदारी आहे. ही सार्वजनिक मक्तेदारी आहे. सरकारची मक्तेदारी आहे. एखाद्या बँकेचे व्यक्तीचे बोधचिन्ह हे जे आहे कायदेशीर मक्तेदारी आहे. ग्राहकांची मक्तेदारी ही मक्तेदारीच्या विरुद्ध आहे. जेव्हा एक ग्राहक व अनेक विक्रेते असतात तेव्हा ग्राहकाची मक्तेदारी निर्माण होते. ग्राहकाची मक्तेदारी हा दुर्मिळ प्रकार आहे. मक्तेदारीत विक्रेता ज्याप्रमाणे ग्राहकाचे शोषण करू शकतो त्याप्रमाणे ग्राहकाच्या मक्तेदारीत ग्राहक हा विक्रेत्याचे शोषण करू शकतो. श्रम बाजारात जेव्हा एखादा नियोक्ता किंवा मालक विशिष्ट प्रकारच्या मजुरांचा उपयोग करून घेतो तेव्हा ग्राहकाची मक्तेदारी निर्माण होत असते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अल्पाधिकार किंवा ऑलिगोपॉली. अल्पाधिकार किंवा ऑलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. काही विक्रेते असतात. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. नंबर 2 परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळून घ्यावे लागते. नंबर 3 जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. नंबर 5 समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठे असतात. नंबर 6 अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्य करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्ष करू शकतात. त्याच्यानंतर आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने या ठिकाणी दाखवलेली आहेत. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा. अर्थ व व्याख्या. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त बाजार होय. यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या
त्यांच्या थिअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारयुक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये. नंबर 1, अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. असंख्य ग्राहक. मक्तेदारयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. नंबर 3, वस्तुभेद. भेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतात परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. हा वस्तुभेद ब्रँड किंवा छाप, व्यापारी चिन्ह, ट्रेडमार्क, वस्तूची आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी बाबतीत आढळतो. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी, मोबाईल आणि शीतपेय इत्यादी. नंबर 4, मुक्त प्रवेश व निर्गमन. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. नंबर 5, विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक, जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेट वस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. जवळचे पर्याय. मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, शीतपेय इत्यादी. नंबर 7, गट संकल्पना. मक्तेदारयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. या ठिकाणी खाली दिलेल्या उत्पादनाला जवळचा पर्याय शोधा. जेमिनी तेल, तेलाचं ब्रँड दुसरा सांगायचा आहे. जेमिनी तेलाला दुसरे कोणकोणते पर्याय आहेत बाजारपेठेत. कोलगेट टूथपेस्टला जवळचे पर्याय कोणकोणते आहेत ते सांगायचे आहेत. रिलेबल चहा, असे अनेक प्रकारचे चहा वेगवेगळ्या ब्रँडने बाजारात येतात ते लिहायचे आहेत. ब्रू कॉफी या ठिकाणी त्याचाही पर्याय सांगायचा आहे आणि ॲक्टिवा दुचाकी त्याला पर्यायसुद्धा या ठिकाणी सांगायचा आहे. वेगवेगळे पर्याय. जेमिनी तेलाला बाजारपेठेत वेगवेगळे तेलाचे पॉकेट वेगवेगळ्या ब्रँडने बाजारात आलेले आहेत. त्यापैकी कुठलाही नाव लिहू शकता तुम्ही. कोलगेट टूथपेस्टला अनेक पर्याय आहेत. रेड लेबल चहाचे सुद्धा अनेक ब्रँड आहेत. ब्रू कॉफी त्याचे सुद्धा आहेत आणि ॲक्टिवा दुचाकीला सुद्धा अनेक पर्याय आहेत. ते पर्याय या ठिकाणी कुठलाही एक पर्याय तुम्ही लिहू शकता. तुम्ही हा व्यवस्थित अभ्यास करा, त्याचे वैशिष्ट्य व्यवस्थित बघा आणि नीट समजून घ्या की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय, अल्पाधिकार किंवा या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि अल्पाधिकार ऑलिगॉपॉली म्हणजे काय, हे 4 प्रकार आपण थोडक्यात बघितलेले आहेत. पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारात किंमत निश्चिती कशी होते, वस्तूची मागणी आणि पुरवठ्याला कसं कात्रीचं उदाहरण दिलेलं आहे, हे स्पष्ट केलेलं आहे. आज एवढेच.